परमपूजनीय श्री गुरुदेव, सामुदायिक प्रार्थनेकरिता उपस्थित प्रार्थना प्रेमी उपासकांनो तथा माता भगिनी, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी सामुदायिक प्रार्थना दिली. सामुदायिक प्रार्थना जीवनाची संजीवनी दिली, जीवनाची शिदोरी दिली असं म्हणायला हरकत नाही. अनेक काळापासून आपण अनेक प्रार्थना पाहिल्या असतील. वंदनीय राष्ट्रसंतांनी या प्रार्थनेचा, इतर प्रार्थनेचा विचार करून एकाच बसमध्ये सर्वांचा प्रवास झाला पाहिजे आणि मग तो प्रवास कसा व्हावा तर त्याचं नाव सामुदायिक प्रार्थना दिली. त्या बसमध्ये बसत असलेल्या त्या कंडक्टरकडे सर्वांचे गावाचे तिकीट असले पाहिजे. बसलेल्या पॅसेंजरने जर म्हटलं की मला या गावचं तिकीट पाहिजे तर त्या कंडक्टरने असं नाही म्हटलं पाहिजे की ही बस त्या मार्गाने जात नाही. त्या बसमध्ये बसलेल्या प्रत्येकाला आपल्या गावापर्यंत जाण्यासाठी, त्याच्या मनात असलेल्या विचाराच्या गावापर्यंत जाण्यासाठी त्या सर्व पद्धतीचे तिकीट आणून ठेवले त्या कंडक्टरकडे. आणि त्या बसमध्ये सामुदायिक प्रार्थना त्या बसच्या समोर पाटी लिहिल्या गेली. मी जेव्हा गावाला जातो तेव्हा पाटी पाहतो की मला शेगाववरून नागपूर जायचं आहे, म्हणजे माझं गाव यामध्ये कुठेतरी मला मिळतं. आणि त्या पद्धतीने त्या सामुदायिक प्रार्थना त्या बसला वंदनीय राष्ट्रसंतांनी पाठी लावली असं म्हणावं लागेल, आधुनिक काळातल्या भाषेत बोलतोय. आणि मग आम्ही सर्वजण त्या बसमध्ये बसलो आणि त्या बसचा प्रवास जेव्हा तुम्हाला मला सुरक्षित वाटला, तो प्रवास व्यवस्थित वाटला, त्या बसचं तिकीट काढत असताना खिशाला सुद्धा जास्त झड बसली नाही, मनालाही जास्त झड बसली नाही, तो प्रवास सुखकर वाटला. अशा त्या बसमध्ये आम्ही बसून आतापर्यंतचा सामुदायिक प्रार्थनेचा प्रवास आतापर्यंत केला. तो आम्हाला सुखकर वाटला म्हणून आम्ही हजारो घरापर्यंत, लाखो लोकांपर्यंत तो सामुदायिक प्रार्थनेचा प्रवास पोचवण्याचं काम आमचे प्रचारक अविरतपणे करत आहे. आणि त्याचंच नाव सामुदायिक प्रार्थना वंदनीय महाराजांनी दिलं. महाराजांनी काम करत असताना कुठेही अंदाजे 5-10 असा पाडा कुठेच मोजला नाही. म्हणतात ना, एक म्हण आहे गावरान भाषेत की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. वंदनीय राष्ट्रसंतांनी काम करत असताना त्याचा पुरावा कुठेतरी ज्यावेळेस लागत असेल त्याच वेळेस त्या कामाला हाती घेतला आणि ते काम समाजापर्यंत पोहोचवत असताना, माझ्या समाजाला हे काम करत असताना ते त्याला पोषक आहे का याचा विचार केला. आणि मग या प्रार्थनेची रचना केली. प्रार्थनेच्या रचनेनंतर अनेक वाङ्मयांची महाराजांनी रचना केली. पण विषय सामुदायिक प्रार्थनेचा आहे, त्यामुळे सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांनी तुमचं माझं जन्माला येण्यापासून तर 4 जणांच्या खांद्यावर जाण्यापर्यंतचं नियोजन करून दिलं. एवढी मोठी तयारी या प्रार्थनेत वंदनीय राष्ट्रसंतांनी करून दिली. वंदनीय राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना ही एक साधना आहे. गुरुदेव सेवा मंडळाचं काम करत असताना आम्ही नित्य नियमाने सामुदायिक प्रार्थना करणे म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाचं काम नाही. एखादी गाडी किंवा एखादी मशीन चालू करताना तिला जसं तेल पाणी द्यावं लागते, सर्व पार्टला ग्रीस लावावं लागतं, सुरू करण्याच्या आधीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जशी करावं लागते त्या मशिनीला, तशीच मानवरूपी या देहाला घराच्या बाहेरून काढण्याच्या आधी, घरातून मग तो व्यवसायाला कुठे जात असेल, एखाद्या सोयरीक संबंधाला जात असेल, एखाद्या मरणावर जात असेल, एखाद्याच्या दवाखान्यात एखाद्या दुःखाच्या बिमार माणसाच्या भेटीला जात असेल, तिथे गेल्यावर काय करायचं आहे त्याची जी पूर्वतयारी करायची आहे ती तयारी करून देण्याचं काम करते सामुदायिक प्रार्थना. एक उद्योजक जर असेल तर त्यांनी सुद्धा सामुदायिक प्रार्थना केली पाहिजे. इतकी तयारी वंदनीय महाराजांनी प्रार्थनेत करून दिली. हा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणं काळाची गरज आहे.
नाहीतर गुरुदेव सेवा मंडळाची सामुदायिक प्रार्थना करणारी जी मंडळी आहे, प्रार्थना करणे म्हणजे सेवा मंडळाच्या प्रचारकाचंच काम आहे, हे चित्र काही काळाआधी लोकांसमोर गेलं. ते चित्र कुठेतरी बदलण्याची तुम्हाला, मला, आम्हा प्रचारकांना आता गरज आहे. महाराजांनी सांगितलं होतं, साधन बदलाना होगा. आणि वंदनीय राष्ट्रसंतांनी जे म्हटलं होतं की गुरुदेव सेवा मंडल की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत पाएगा, तो मग ते कसं? मग तो भगवी टोपी घातलेला असेल तरच तो सेवा मंडळाचा असेल असं नाही. सेवा मंडळाचा विचार त्याच्या हृदयात जर असेल तर कदाचित तो तुमच्या माझ्या टोपी घालण्यापेक्षाही पलीकडचा त्या वरच्या विचाराचा, वंदनीय महाराजांच्या विचाराचा तो व्यक्ती असू शकतो. आणि म्हणून घराघरापर्यंत वंदनीय महाराजांचे विचार जर तुम्हाला मला पोचवायचे असतील तर त्याचं सामुदायिक प्रार्थना एक माध्यम वंदनीय महाराजांनी एवढं सुंदर आम्हाला दिलंय. अनेक वेळा आम्हाला विचार येतो की गुरुदेव सेवा मंडळाचं काम करा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं काम करा, म्हणजे नेमकं काय करा? आम्ही घराघरापर्यंत प्रार्थना जरी पोचवता आली आम्हाला, तरी वंदनीय राष्ट्रसंताचं काम खूप मोठं करतोय. सामुदायिक प्रार्थना जर आम्ही घराघरापर्यंत पोचवतोय, तर या सामुदायिक प्रार्थनेचा अर्थ जर आम्ही त्या लोकांना आधी समजून सांगितला, तर वंदनीय महाराज कोण होते किंवा महाराजांचा प्रचार करण्याची जी पात्रता होती, महाराजांची जी तयारी होती, ती कोण्या व्यासपीठाची होती हे आम्ही लोकांना सांगू शकतो. आणि त्यासाठी तुम्ही, मी प्रचारक आधी तयार झालो पाहिजे. सामुदायिक प्रार्थना म्हणजे नक्की काय, नेमकं काय, हे तुम्हाला मला जोपर्यंत कळत नाही, अनुभवी याचा संग मिळाया जीव झुरे माझा, महाराज म्हणतात. एखाद्या गोष्टीचा जोपर्यंत तुम्हाला मला अनुभव येत नाही, खुरासनी मिरची किती तिखट आहे हे ज्यांनी खाल्लं तोच सांगू शकेल की त्याचं प्रमाण किती तिखटचं आहे. नाही, तिखट असते बा, खूप तिखट असते म्हणतात. खाल्ली का कधी? खाणे गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही, मी जोपर्यंत सामुदायिक प्रार्थना आपण करत नाही आणि प्रार्थनेतून तुम्हाला मला साधना सामुदायिक प्रार्थनेची काय आहे याचं उत्तर जोपर्यंत नक्की भेटत नाही, तोपर्यंत आपण आपल्यासारखं इतरांना करू शकत नाही. दुसरे को सिखा जो तुझे सद्गुण आ गए. जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत दुसऱ्यापर्यंत ही प्रार्थना आपण पोचू शकत नाही. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना काही साधं माध्यम नाही आहे. सामुदायिक प्रार्थना साधूकडे नेण्याची तयारी आहे. साधुत्व प्राप्त करणे म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे. एक महात्मा प्राप्त करणे, महात्मा तयार होणे, सामुदायिक प्रार्थनेच्या दैनंदिनीतून एक महात्मा तयार होणे. आपण भगवे कपडे किंवा पांढऱ्या दाढीवाल्याला कधी महात्मा म्हणत नाही. वंदनीय राष्ट्रसंतांनी नाही म्हटलं, आपणही म्हणत नाही. तो जीनच्या पॅन्ट शर्ट मध्ये असू शकतो, तो महात्मा वंदनीय राष्ट्रसंताला प्रिय आहे. आणि तो महात्मा सामुदायिक प्रार्थनेतून तयार होतो. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना वंदनीय महाराजांनी जी दिली ती आपण 2 टाइम, सकाळी ध्यान आणि संध्याकाळचं सामुदायिक प्रार्थना, ही तुम्ही आपण नित्य नियमाने केली पाहिजे. कारण एखाद्या भजन स्पर्धेवर जर जायचं असलं तर आधी भजन स्पर्धेची त्या राऊंडची तयारी करावी लागते आपल्याला. घरून उठल्याबरोबर स्टेजवर बसल्याबरोबर त्याची तालीम होऊ शकत नाही किंवा ती मार्किंग पडू शकत नाही. जीवनात आपण स्पर्धाच करतोय, सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री अंगावर घेऊन झोपेपर्यंत स्पर्धेत आहो आपण. मग व्यवसायात असाल, नोकरीवर असाल, जिथे कुठे असाल, ती स्पर्धाच आहे. आणि त्या स्पर्धेत टिकण्यासाठी जर माध्यम पाहिजे नसेल, महाराज म्हणतात अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं करते जुदा. मग ती अध्यात्माची शक्ती कुठं प्राप्त होते, तर ते प्राप्त करण्याचं केंद्र साधं आणि सोपं सामुदायिक प्रार्थना. आणि म्हणून सामुदायिक प्रार्थना जर आम्ही नित्य नियमाने केली आणि ती सामुदायिक प्रार्थनेची तार जर जुडली, अनेक लोकांनी सामुदायिक प्रार्थनेची तार जुडली, तो प्रत्येक कधी कधी माणसाला येतो, कारण ती तार लवकर जुडत नाही. पण ज्यावेळेस सामुदायिक प्रार्थनेत डोळे बंद करून बसतो ना आपण, आणि ती तार जर भिडली, जमिनीपासून माणूस कधी उठला हे सुद्धा समजत नाही. त्याच्या खाली जमीन आहे की नाही हे सुद्धा त्याला समजत नाही. समजून घ्यावं की झालं प्राप्त आम्हाला, ज्यासाठी आम्ही ती तयारी करत होतो. आणि हे जेव्हा प्राप्त होते, मग तो माणूस लाख लोकांसमोर जरी उभा केला तरी ते लाख लोक वेगळ्या रूपाने दिसतील. आणि हा ध्यान साधनेतला माणूस
सामुदायिक प्रार्थनेतला जो माणूस आहे हा इतरांपेक्षा वेगळा असेल. त्याचं घर जरी 4 टिनाचं असेल, तो बंगल्यात जरी जाऊन बसला तरी त्याला त्या बंगल्याचा कधी अपमान नाही वाटणार की मी इथे बसलो, माझं घर टिनाचं आहे. तो जर बंगल्यातला असेल, तो 4 टिनात जरी जाऊन बसला तरी त्याला नाही वाटत की मी कोण्यातरी गरीबाच्या घरी जाऊन बसलोय. ध्यान प्रार्थनेची प्रणाली जी आहे तुमची माझी ओव्हरऑलिंग करण्याचं केंद्र आहे. तुम्हाला मला चार्जिंग करण्याचं, आपण मानवरूपी मोबाईलमध्ये आहोत सध्या आधुनिक काळात, आणि या मानवरूपी मोबाईलला जसं खिशातल्या मोबाईलला चार्जिंग करावं लागते त्याच पद्धतीनं या मानवरूपी मोबाईलला जर चार्जिंग करायचं असेल तर ध्यान प्रार्थनेशिवाय दुसरा जगात पर्याय नाही आहे. जगात नाही महाराज, आम्ही व्हिटॅमिनच्या गोळ्या खातो, खूप एनर्जी आहे आमच्या अंगात. एनर्जी आलीशील, सगळं बरोबर आहे तुझं म्हणणं, पण वापर कसा करायचा आहे बुद्धीचा, कुठे बसायचं आहे, कुठे उभं राहायचं आहे, कुठे कोण्या भाषेत बोलायचं आहे, हे कोण्या मेडिकलवरच्या गोळ्या नाहीत शिकवत. ही तुमची तपश्चर्या जी आहे त्या तपश्चर्यातून हे सगळं प्राप्त होतं. आणि म्हणून महाराजांनी जी आम्हाला ध्यान प्रार्थना दिली, या ध्यान प्रार्थनेत आम्ही जेव्हा शिरतो तेव्हा जेवढं जेवढं आत जातो तिचा शेवट नाही आमच्या हातात येत, कारण ती बनवलेली तेवढी व्यापक आहे. विश्वाला शांती देणारी प्रार्थना म्हटलेली आहे, फक्त भारताला नाही म्हटलेलं आहे. महाराजांनी त्याच्यात विश्व व्याप्त केलेलं आहे. आणि म्हणूनच वंदनीय महाराजांची जी काम करण्याची प्रणाली आहे, ऐ विश्व के चालक प्रभू मुझमे समझ दे विश्व की, हे भजन वंदनीय महाराजांनी तुम्हाला मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आपली ती व्यापकता, विश्वाची व्यापकता, मी माझ्या घरासाठी नाही, मी माझ्या गावासाठी नाही, मी ज्या नगरात राहतो त्या नगरासाठी नाही, माझी व्यापकता जगासाठी असली पाहिजे. ती व्यापकता जर प्राप्त करायची असेल तर सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना करत असताना सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली, कारण कुठली गोष्ट शिकावं लागते. सुंदर अक्षर लिहायचं असलं तर ते शिकावं लागतं. शाळेत गेला म्हणजे सुंदर अक्षर होईल असं नाही आहे. पण एखादा सुंदर अक्षर काढणारा जर असला, त्याच्या हाताकडे जर पाहिलं तर समजतो की हा हाताने कसं लिहितो आहे, अला कसा वळवतो आहे, पानाचा न लिहित असताना कसा लिहितो आहे, हे जेव्हा आपण पाहतो बारकाईने तेव्हा आपले अक्षर सुंदर होते. त्यामुळे सामुदायिक प्रार्थना प्रणालीतले जे लोक आहेत, या लोकांच्या सानिध्यात आपण जेव्हा जाऊ तेव्हा ती प्रणाली प्राप्त होते. एखादं भजन शिकायचं असेल तर ज्याला चांगलं भजन येते त्याच्याकडून शिकावं लागते. एखाद्याला भजनच ते व्यवस्थित येत नसेल, त्याच्याकडून जर आपण शिकण्याचा प्रयत्न केला तर भजन प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे ध्यान साधना प्रणाली तुम्ही मी शिकण्याची फार काळाची गरज आहे. आपल्या परिवाराच्या स्थिरतेसाठी, स्वतःच्या स्थिरतेसाठी गुरुदेव सेवा मंडळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. आपलं घर जर आपल्याला सुंदर करणे आहे, कारण लक्षात ठेवा, प्रचारक जोपर्यंत घरून व्यवस्थित नाही निघू शकत तोपर्यंत तो जगाला कुठलाच संदेश देऊ शकत नाही. त्याच्या घरची जर स्थिरता असेल, मनाला स्थिर करवाया धरी गुरु प्रेम हृदय, तो जोपर्यंत स्वतः स्थिर होत नाही तोपर्यंत तो समाजाला त्याचा परिचय योग्य देऊ शकत नाही. आणि त्यामुळे वंदनीय राष्ट्रसंतांनी आम्हाला प्रार्थना दिली, ध्यान दिलं, हे आम्ही सर्वांनी जोपासावं. ते शिस्तीत कसं घेईल, कुठे काय म्हणायचं आहे, आणि ते म्हणत असताना त्याचा अर्थ काय, आणि त्याच्यात आम्हाला आतमध्ये कसं शिरता येईल, हे महत्वाचं आहे. प्रार्थना म्हणत असताना आम्ही प्रार्थना म्हणून राहिलो, आमचा कान ऐकून राहिलो, आमचा आवाज आम्हीच ऐकून राहिलो, ही प्रार्थना हृदयात गेली पाहिजे, हृदयाच्या स्तरावर कशी जाईल याची आम्ही तयारी केली पाहिजे. आणि हे करणे ही एक साधना आहे, आणि ती प्राप्त करण्यासाठी ते काम नेहमी करावं लागते, आणि शिस्तीत करावं लागते, नियमात करावं लागते. हे जर तुम्हाला मला साधलं तर जीवनाचा एक सुंदर आनंद आपल्याला घेता येईल, आपलं घरही सुंदर करता येईल, देशही सुंदर करता येईल. आणि त्याची सुरुवात आधी घरापासून आहे. आपलं घर स्थिर असणे फार महत्वाचं आहे, घरातले लेकरं स्थिर असणे फार महत्वाचे आहे. आणि हे केल्यावरच आपण समाजापर्यंत नक्कीच हा संदेश घेऊन जाऊ. पण आपल्याकडे याची औषध मिळालेली आहे, हे फार महत्वाचं आहे. एखादी बिमारी आहे पण डॉक्टरच नाही भेटून राहिला, औषधच नाही भेटून राहिली, तर आपल्याकडे औषध उपलब्ध आहे. सामुदायिक ध्यान प्रार्थना ही जीवनाची खूप मोठी औषधी आहे. फक्त ती कशी घ्यायची, कोण्या वेळेस घ्यायची, आधी पाणी प्यायचं नंतर घ्यायची, किंवा आधी घ्यायची नंतर पाणी प्यायचं, याचा व्यवस्थित अभ्यास आपण करावा. आणि हा जर केला तर वंदनीय राष्ट्रसंतांनी जगाला दिलेली प्रार्थना आपण नक्कीच साध्य करू शकू. एवढंच मला या प्रसंगी सांगू वाटते. धन्यवाद. जय गुरु.